हॅलो. आज आपण ट्रिग्नोमेट्रीचं आपलं हे लास्ट सेशन आहे. यामध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री बघणार आहोत. सगळ्याच जे तुम्ही मॅथ्समध्ये शिकता, अल्जेब्रा, जॉमेट्री दोन्ही सब्जेक्टमध्ये, प्रत्येकाचे ॲप्लिकेशन्स तुम्हाला विचारलेले आहेत किंवा तुमच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेत, की तुम्हाला कळावं, की जे हे आपण मॅथ्स शिकतोय, जे अल्जेब्रा शिकतोय, जे जॉमेट्री शिकतोय, त्याचा आपण कुठे वापर करावा? कारण बऱ्याच मुलांचा क्वेश्चन असतो, की आपण हे कशासाठी, कशाला शिकतोय आपण हे? असा बऱ्याच वेळा हा क्वेश्चन विचारला गेला आहे, मला सुद्धा पर्सनली. तर त्यासाठीच तुम्हाला त्यांनी म्हटलंय, की ॲप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन, ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, सगळेच ॲप्लिकेशन ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन, जसं आता आपण ट्रिग्नोमेट्री लेसन बघतोय. तर आता ते जेच त्याच्यावरच बेस्ड ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्री, म्हणजे ट्रिग्नोमेट्री जे तुम्ही शिकताय, तर त्याचं तुम्ही कुठे ॲप्लाय करणार आहे, कुठे त्याचं ॲप्लिकेशन होणार आहे, हे तुम्हाला दिलेलं आहे, की तुम्हाला हा क्वेश्चन पडायलाच नको आहे, की आपण हे कुठे वापरणार आहे, ह्याचा काय उपयोग आहे मॅडम आम्हाला, असं तुम्ही म्हणता कामा नये. ठीक आहे. तर आज आपण ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री ह्या सेशनला सुरुवात करूयात. ठीक आहे. आता ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री स्टार्ट करताना बेसिक आपल्याला 2 गोष्टी इथे महत्त्वाच्या आहेत. तर त्यातला पहिला पॉईंट आहे, की अँगल ऑफ एलिव्हेशन, दुसरा आहे अँगल ऑफ डिप्रेशन. ठीक आहे. तर अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे काय? तर बघा, इफ अन ऑब्झर्वर ॲट ए, म्हणजे एक ऑब्झर्वर इथे ए पॉईंटवर जर तो उभा असेल, द पॉईंट बी विच इज ॲट अ लेवल हायर दॅन ए, म्हणजे बी जे त्याला ऑब्झर्व करायचं आहे, ठीक आहे, ते काय त्याच्यापासून अप्पर लेवलला आहे, हायर लेवलला आहे. देन ए एम, आणि हे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे त्याला म्हणणार आहोत ए एम हॉरिझॉन्टल लाईन. देन अँगल बी एस एम, म्हणजे ह्या बीला, म्हणजे ऑब्झर्वर इथे उभा आहे आणि तो बी या गोष्टीकडे बघतोय, म्हणजे तो असा वर बघायला लागलेला आहे अप्पर साईडला, बरोबर. तर तो ह्या हॉरिझॉन्टल लाईनशी जो अँगल करतो त्याला आपण म्हणणार आहोत अँगल ऑफ एलिव्हेशन. लक्षात आलंय? ठीक आहे. त्यानंतर अँगल ऑफ डिप्रेशन काय? इफ एन ऑब्झर्वर ए ऑब्झर्व द पॉइंट सी विच इज ॲट अ लेवल लोअर दॅन ए. आपण खाली बघतोय, म्हणजे वर आहे, उंचीवर उभा आहे आपण, आणि खाली आपण निरीक्षण करायला लागलोय, काहीतरी बघायला लागलोय. तर ह्या हॉरिझॉन्टल, आणि ही काय हॉरिझॉन्टल लाईन आहे, आणि हॉरिझॉन्टल लाईनशी ह्या सी पॉइंट जो आहे त्याचा जो अँगल असणार आहे, हे लक्षात ठेवा, ही हॉरिझॉन्टल लाईनशी असलेला अँगल त्याला काय म्हणणार आहोत आपण? अँगल ऑफ डिप्रेशन. म्हणजे जेव्हा आपण वर बघणार आहोत तर तो हॉरिझॉन्टल लाईनशी जो अँगल तयार होणार आहे त्याला म्हणणार आहोत अँगल ऑफ एलिव्हेशन. जेव्हा आपण उंच उभा आहे आणि खाली आपण ऑब्झर्व करतोय तर त्या हॉरिझॉन्टल लाईनशी जो खाली बघताना जो अँगल तयार होणार आहे त्याला म्हणणार आहोत अँगल ऑफ डिप्रेशन. ह्या 2 गोष्टींचा तुम्हाला वापर करायचा आहे. अजून तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, की जे तुम्ही ॲक्च्युली 9th स्टँडर्डमध्ये बघितली आहेत, की अँगल्स असतात थीटा, 0 डिग्री, 30, 45, 60, 90, साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कोसेक थीटा, किंवा तुम्ही इथे सेक पण वापरू शकता, कॉट सुद्धा वापरू शकता. कॉट थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा. आता तुम्ही हे लास्ट इयर बघितले की साइन थीटा, म्हणजे थीटाची व्हॅल्यू जर 0 असेल तर साइन 0 इथे 1 असणार आहे, कॉस 0 असणार आहे 1/2, 45 असणार आहे 1/√2, 60 असणार आहे √3/2, आणि 90 असणार आहे 1. आता आता हे लक्षात ठेवायच्या पण वेगवेगळ्या मेथड आहेत किंवा ट्रिक्स आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की ट्रिक्सचा वापर तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, तो तुम्हाला जास्त इझी पडेल. आता मी कसं लक्षात ठेवलंय तर 0, 1/2, 1/√2, √3/2, 1. साइन थिटाची व्हॅल्यू, म्हणजे ती एक लाईन, म्हणजे 5 रेशिओज, 5 अँगल्सचे जे रेशिओज आहेत ते मी लक्षात ठेवले. तुम्हाला आता काय करायचंय, कॉस थिटा लिहिताना तुम्ही हे काय करायचं, रिव्हर्स लिहायचे, म्हणजे 1 √3/2, 1/√2, 1/2, 0. म्हणजे काय केलं, 0ने स्टार्ट केलेलं आहे. 0, 1/2, 1/√2, √3/2, 1. हे लक्षात ठेवलं तुम्ही की कॉस थिटा लिहिताना त्याच्या उलट लिहायचं, म्हणजे मागून सुरुवात करायची. 1 √3/2, 1/√2, 1/2, 0. ठीक आहे. त्यानंतर टॅन थिटा म्हणजेच आपण ऑलरेडी बघितलंय. टॅन थिटा म्हणजे काय असतं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, म्हणजे 0/1. 0/1चं आन्सर काय येणार आहे, 0, बरोबर.
1/2 अपॉन √3/2 म्हणजे 2 कट होणार आहे, ते येणार आहे 1/√3. 1/√2 1/√2 हे कट होईल म्हणजे मिळेल 1. 2 इथे कट होणार आहे √3. 1/0 जेव्हा तुम्हाला असं 1/0च्या फॉर्ममध्ये येतं तेव्हा त्याला म्हणणार आहोत आपण नॉट डिफाईन. ठीक आहे, नॉट डिफाईन. हां, आता कॉट थिटा. कॉट थिटा म्हणजे काय 1/tan थिटा. तर तुम्हाला सोपी पद्धत सांगते, जेव्हा टॅन थिटा तुमचं लिहून होतं त्याचं उलटं इकडे करायचं. म्हणजे कसं, नॉट डिफाईन √3 1 1/√3 0. लक्षात आलं? म्हणजे टॅन थिटाचं लिहिलेलं क्रॉस करायचं तुम्हाला इथे. त्यानंतर सेक थिटा. सेक थिटा म्हणजेच काय, तर 1/cos थिटा आहे, बरोबर. सो ही लाईन तुम्ही काय करू शकता, इकडे रिव्हर्स लिहू शकता. आता बघा 1/cos थिटा म्हणजे तुम्ही काय येणार इथे 1/1 म्हणजे तुम्ही इथे येणार 1 येणार आहे. इथे काय येईल 2√3. इथे येणार आहे √2. इथे येणार आहे 2. इथे येईल 1/0 म्हणजे काय येणार आहे नॉट डिफाईन. कळलं? म्हणजे काय केलं, कॉस थिटाचं आपण ऑपोजिट केलं. म्हणजे 1/1 1 आलं. 1/√3/2 म्हणजे 2 वर गेलं, सो 2√3. 2/√3 1/√2 म्हणजे 1/1/√2, सो √2 आलं. 1/1/2 सो इट इज 2 आणि 1/0 नॉट डिफाईन. आता कोसेक थिटा. तर कोसेक थिटाचं तुम्ही इथे रिव्हर्स पण करू शकता डायरेक्ट, म्हणजे नॉट डिफाईन म्हणजे सेक थिटाचं रिव्हर्स करायचं 2√2 2/√3 1. बघितलं तुम्ही, जर 1/sin थिटा करून बघितलं तरी तसंच येणार आहे बघा. 1/0 नॉट डिफाईन. 1/1/2 म्हणजे 2. 1/1/√2 म्हणजे √2. 1/√3/2 2√3 आणि 1/1 1. सो हा चार्ट जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही हे ॲप्लिकेशन्स बघणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला ह्याचा वापर करावा लागणार आहे. हे अँगल्स जे दिलेले आहेत आणि ह्याचे जे रेशिओज मिळाले तर ते तुम्हाला महत्त्वाचे आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने जरी लक्षात ठेवलं तुम्ही ठेवू शकता. अजून सोपी मेथडचा एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला मी पाठवेन, तो तुम्ही बघितला तर तुम्हाला ती पद्धत, ती ट्रिक आवडली, तुम्ही ती वापरू शकता. ठीक आहे. आता ह्याच्यावर बेस्ट एक्झाम्पल बघूया आपण. आता फर्स्ट क्वेश्चन आहे, अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स 80 मीटर फ्रॉम द चर्च लुकिंग ॲट इट्स टॉप. आता बघा, एक व्यक्ती इथं उभा आहे ए पॉइंटवर. तो कुठे बघतोय, चर्चकडे. चर्च. अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स 80 मीटर. चर्च इथे आहे, तो व्यक्ती इथे उभा आहे. ठीक आहे. ॲट इट्स टॉप द अँगल ऑफ एलिव्हेशन. जेव्हा तो वर बघतोय तेव्हा अँगल ऑफ एलिव्हेशन होते 45 डिग्री. तर त्याने विचारले फाइंड द हाईट ऑफ चर्च. BC म्हणजे तुम्हाला काय विचारलंय, BC इज द हाईट आहे, हाईट ऑफ द चर्च. तर आता इथे चेक करताना आपण बघायचं आहे की अपोजिट साईड आपल्याला पाहिजे, ॲडजस्टंट साईड आपल्याला दिलेली आहे. सो अपोजिट अपॉन ॲडजस्टंट हा कुठला रेशिओ आहे, तर टॅनचा आहे. म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन ॲडजस्टंट. पण थिटा आपल्याला दिलेला आहे. टॅन 45 इज इक्वल टू अपोजिट साईड आहे BC, ॲडजस्टंट साईड दिली आपल्याला 80, बरोबर. पण आपल्याला माहिती आहे, आपण आत्ता जस्ट बघितलं टॅन 45ची व्हॅल्यू 1 आहे, बरोबर. सो BC अपॉन 80 ते लिहायचं आहे आपण, सिन्स टॅन 45 इज इक्वल टू 1. सो 80 इंटू 1 80 इज इक्वल टू BC. सो आपल्याला काय मिळालं, हाईट ऑफ ए चर्च इज इक्वल टू 80 मीटर. कळालं कशा पद्धतीने, बघितलं ना, याला म्हणतात ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस. एक लाईट हाऊस आहे, समजा मी दाखवते तुम्हाला, हे लाईट हाऊस आहे. ठीक आहे. टॉप ऑफ द लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुकिंग ॲट द शिप. शिपकडे बघताना अँगल ऑफ डिप्रेशन. आता बघा, अँगल ऑफ डिप्रेशन ह्या हॉरिझॉन्टल लाईन सोबत होत असतो. म्हणजे हा अँगल ऑफ डिप्रेशन दिलाय 60. हां, द हिप इफ द हाईट ऑफ लाईट हाऊस, ही जी हाईट आहे ही दिली आहे तुम्हाला 90 मीटर. आता आपण ही पण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. आता हा अँगल 60 आहे, सो हा पण काय असणार आहे 60. द लाईट हाऊस तर इथे 90 डिग्रीमध्ये असणार आहे. सो हा अँगल डिप्रेशन 60 आहे, तर हा पण
60 असणार आहे. आणि त्यांनी काय विचारले, देन फाइंड हाऊ फार द शिप, म्हणजे शिप इथे आहे बरोबर, शिप इथे आहे, तर तुम्हाला हे डिस्टन्स त्यांनी विचारले फ्रॉम द लाईट हाऊस. लाईट हाऊसच्या या पॉईंटपासून शिप किती डिस्टन्सवर आहे तुम्हाला विचारले. तर आपण त्याला नेमिंग करू ABC. तुम्हाला BC विचारले. हे लक्षात आलं पाहिजे, हा अँगल ऑफ डिप्रेशन आहे 60, पण त्यामुळे आपण हा अँगल पण 60 लिहून घेतलेला आहे. अल्टरनेट अँगल आहे त्यामुळे तो इक्वल आहे. सो आता बघा, हा 60 अँगल आहे, ही अपोजिट साईड तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला हॉरिझॉन्टल विचारली आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्टली tan 60 वापरू शकता. tan 60 इज इक्वल टू AB म्हणजेच ऑपोजिट साईड अपॉन ॲडजसेंट आहे BC. tan 60 ची व्हॅल्यू काय आहे आता बघा, तुम्हाला लक्षात जर तुमच्या असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर तुम्ही sin अपॉन cos 30, sin 60 ची व्हॅल्यू आहे √3/2, cos 60 ची व्हॅल्यू आहे 1/2, म्हणजेच √3 व्हॅल्यू आहे 30 60 ची, अँगल 60 ची बरोबर. AB दिले तुम्हाला 90, BC विचारले, BC इकडे जाणार आहे 90 अपॉन √3. ठीक आहे. सो कसं मिळेल आपल्याला, √3 आपण इथे मल्टिप्लाय करून घेऊया. √3. आता बघा √3 अपॉन मध्ये आलेला आहे बरोबर. 90 जेव्हा √3 जेव्हा अपॉन मध्ये येतं तेव्हा तुम्ही काय करायचं, रॅशनलाइज करायचं. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर त्याला म्हणतात, रॅशनलायझेशन ऑफ अ डिनॉमिनेटर. सो रॅशनलाइज म्हणताना काय करायचंय की √3ला आपण त्याच √3नीच मल्टिप्लाय डिवाइड करायचंय, म्हणजे डिनॉमिनेटर काय होतो, रॅशनलाइज होतो, म्हणजे 3 येणार इथे. √3 इंटू √3 3, सो 3 1 जा 3, 3 3 जा 9, 0. सो 30 इंटू √3 आहे. √3 ची व्हॅल्यू तुम्हाला इथे दिलेली आहे. जेव्हा तुम्हाला व्हॅल्यू दिलेली असते तर तुम्ही ॲज इट इज ती व्हॅल्यू तिथे वापरा, अदरवाईज √3 ॲज इट इज तिथे लिहा. ठीक आहे. सो 30 इंटू 1.73, सो मल्टिप्लाय करायचे, 3 3 जा 9, 7 3 जा 21, 1 कॅरी 2, 3 1 जा 3 प्लस 2 5, 2 नंतर पॉईंट, म्हणजे 51.90 मीटर. म्हणजे आपल्याला काय मिळालं हे की हाऊ फार द शिप इज फ्रॉम लाईट हाऊस. सो शिप इज 51.90 मीटर फ्रॉम द लाईट हाऊस. अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. 2 buildings are facing each other on a road width 12 मीटर. आता मी ड्रॉ करते. ही एक बिल्डिंग आहे, ही काय 10 मीटर ते एकमेकींपासून दूर आहेत. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग, या बिल्डिंग पासून समजा ही फर्स्ट बिल्डिंग आहे, याची हाईट 10 मीटर दिली आहे. अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द टॉप ऑफ सेकंड बिल्डिंग, आता सेकंड बिल्डिंगचा टॉप आहे हा, त्यांनी सांगितलंय ना, कारण फर्स्ट बिल्डिंग पासून तो बघतानाचा अँगल दिलाय त्यांनी. अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे ह्या हॉरिझॉन्टल लाईन इथे आली बरोबर, तर हा अँगल दिलाय 60 डिग्री. ठीक आहे. ही सेकंड बिल्डिंगची हाईट आहे बरोबर, ही टोटल. व्हॉट इज द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग, म्हणजे आपल्याला हीच काढायची, तर आपण नेमिंग देऊया. ठीक आहे. आता मी हे AB आहे, ही हा रेक्टँगल तयार झाला, ABCD काय तयार झाला, रेक्टँगल झाला. सो AB इज इक्वल टू DC 10 सेंटीमीटर बरोबर. BC इज इक्वल टू AD, सॉरी हे 12 दिले, बाय मिस्टेक मी 10 दिले इथे, हे 12 आहे. सो इथे आपल्याला AD 12 मिळणार आहे. आपण म्हणू शकतो की ABCD काय तयार झालाय, रेक्टँगल. Therefore AB is equal to DC is equal to 10 मीटर, AD is equal to BC is equal to 12 मीटर. ठीक आहे. कारण रेक्टँगल का म्हटलोय आपण की ऑपोजिट साईडला बिल्डिंग्स उभे आहेत, तर त्या एकमेकांना काय पॅरलल असणार आहे आणि स्ट्रेट असणार आहेत त्या, आणि त्यांचं बेसिकचं डिस्टन्स दिलं आणि त्यालाच आपण पॅरलल लाईन हॉरिझॉन्टल AD ड्रॉ केली. ठीक आहे. सो ABCD आपण काय तयार केला, रेक्टँगल तयार झालेला आहे. ठीक आहे. आता बघा अँगल ऑफ एलिव्हेशन दिले 60 डिग्री. सो तुम्हाला ही ED काढायचं इथे. तुम्हाला बेस माहित आहे, हाईट इथे काढायची आहे. ठीक आहे. म्हणजेच tan 60 वापरावं लागेल तुम्हाला, करेक्ट. सो tan 60 इज इक्वल टू
ED अपॉन AD. ED तुम्हाला माहीत नाही आहे. tan 60ची व्हॅल्यू आत्ताच आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये बघितली, √3 आहे आणि AD अप आहे 12. सो ED तुम्हाला मिळालं आहे 12√3. ठीक आहे. आता त्यांनी क्वेश्चन काय विचारलंय, हाईट ऑफ द बिल्डिंग. हाईट ऑफ बिल्डिंग काय असणार आहे, हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग इज इक्वल टू ED प्लस DC. ED आले 12√3, DC आहे 10, म्हणजे तुमचा आन्सर काय येणार 10 प्लस 12√3 मीटर. ठीक आहे. आता का आपण अशा फॉर्ममध्ये लिहिलं, इथे तुम्हाला √3ची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, तर तुम्ही हे आन्सर असंच ठेवू शकता. म्हणजे तुमचा आन्सर आला हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग इज 10 प्लस 10 प्लस 12√3. कळालंय? खूप सोपं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट बघा आता, इफ 2 पोल्स ऑफ हाईट 18, दुसरा आहे 7, म्हणजे छोटा असणार त्याच्यापेक्षा, बरोबर. सो हे टोटल हाईट आहे 18. इरेक्टेड ऑन अ ग्राउंडवर आहे. द लेंथ ऑफ द वायर फास्टन ॲट द टॉप टू देअर टॉप्स, म्हणजे ह्या टॉपपासून ह्या टॉपपर्यंत जर ती एक वायर असेल, ती आणि स्ट्रेट अशी धरली आहे, तर ती 22 मीटर आहे. तर बघा हे जॉईन करते मी, सेम वे हे जॉईन करायचे, हॉरिझॉन्टल लाईन. ठीक आहे. ठीक आहे. आता तुम्हाला त्यांनी काय विचारलंय, फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. आता ह्या हॉरिझॉन्टलशी हा जो अँगल तयार केलाय हॉरिझॉन्टलशी ह्या वायरनी, तर हा थीटा समजू आपण, तो तुम्हाला विचारलाय. तर ह्या टोटल जी हाईट दिली आहे त्यांनी 18 आहे, ही हाईट दिली आहे 7. हां, सो आपण BE काढू शकतो. सिन्स रेक्टँगल BCDE हा काय आहे, रेक्टँगल. Therefore, BE is equal to CD, which is equal to 7 मीटर. ठीक आहे. सो आपल्याला हाईट ऑफ माहिती आहे, टोटल AE माहिती आपल्याला 18 मीटर आहे, ही आपल्याला गिवन आहे. सो AB प्लस BE इज इक्वल टू AE आहे, हाईट ऑफ फर्स्ट पोल हा 18. सो AE माहिती आहे 18 आहे, B आपण आत्ता 7 घेतलं, सो AB आपण इथे काढू शकतो. AB आपल्याला काय मिळणार आहे, 18 मायनस 7. सो AB इज इक्वल टू 11. बरोबर. सो आपल्याला हे AB 11 मिळाले. हां, ठीक आहे. आता बघा, तुम्हाला जर हा ट्रायंगल तुम्ही कन्सिडर केला, ट्रायंगल ABC, त्यामध्ये तुम्हाला हाईट माहिती आहे, तुम्हाला हायपोटेनस माहिती आहे, तर तुम्हाला काय विचारलंय, अँगल विचारलाय. तर अपोजिट साईड म्हणजे हाईट अपॉन हायपोटेनस म्हणजे काय, कुठला थीटा असणार आहे, तर कुठला रेशिओ आहे हा, साइन थीटाचा. सो आपण म्हणायचं साइन थीटा इज इक्वल टू AB अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस म्हणजेच AC, म्हणजेच काय 11 अपॉन 22. 11 1 जा 11, 11 2 जा 22, 1/2. आता तुम्हाला साइन थीटा हा रेशिओ मिळालाय 1/2. आता मला सांगा, कुठला जेव्हा अँगल असतो तेव्हा त्याची व्हॅल्यू, त्याच्या रेशिओची व्हॅल्यू 1/2 असते, रेशिओ 1/2 असतो कुठला अँगल असताना, तर अँगल थीटा 30 असताना, बरोबर. 0 30 0 1/2 आठवतं का तुम्हाला, तर तुम्हाला अँगल मिळाला 30. सो द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल इज 30 डिग्री. लक्षात आलं. नेक्स्ट एक्झाम्पल, a storm broke a tree and the tree top rested 20 meter from the base of the tree, making an angle of 60 degree with the horizontal. आता बघा, एक झाड आहे, ते काय झालंय, मधूनच तुटलेलं आहे, असं वादळ आले आणि वादळामुळे ते झाड तुटलंय. आणि ते 20 मीटरवर त्याच्या बुंद्यापासून, म्हणजेच त्याच्या बेसपासून ते 20 मीटर अंतरावर जाऊन पडलेलं आहे, बरोबर.
हे एक्स असेल तर हे तुटलेला पार्ट म्हणजे हे जे आहे ते पण काय असणार, तोच पूर्ण असा भाग तुटला, तो पण एक्स असणार आहे. ठीक आहे. आणि त्यांनी हॉरिझॉन्टलची अँगल केलाय 60 डिग्रीचा. आता हे जे डिस्टन्स आहे हे वाय कन्सिडर करू, म्हणजेच हाईट ऑफ ट्री काय असणार आहे, एक्स प्लस वाय. तर तुम्हाला हे दोन्ही व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत, मग तुम्ही हाईट ऑफ ट्री काढू शकता. तुम्हाला विचारलंय फाइंड द हाईट ऑफ ट्री. तर आता बघा, आता हॉरिझॉन्टलचा अँगल दिलाय 60 डिग्री, हॉरिझॉन्टल म्हणजे बेस दिलाय तुम्हाला 20 आणि हायपोटेनस तुम्ही आधी काढायचं आहे, कारण एक्सची व्हॅल्यू आपल्याला येण्यासाठी, किंवा तुम्ही आधी वाय काही काढू शकता. आता बघा, जर कॉस 60 व घेऊन जर तुम्ही केलं, cos 60 is equal to 20 upon x म्हणजे adjacent side upon hypotenuse. cos 60 is equal to 20 upon x. cos 60 ची व्हॅल्यू काय आहे, √1 by 2 आहे. 1 upon 2 is equal to 20 upon x. So x is equal to 40. आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली इथे 40. सो इथे मी टाकली 40. आता तुम्ही वाय काढायचं आहे, तर वाय काढताना साइन 60 सुद्धा वापरू शकता तुम्ही. साइन 60 इज इक्वल टू वाय म्हणजे ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनस 40 आहे. कॉस 60 ची व्हॅल्यू काय, √3/2 वाय अपॉन 40. सो वाय इज इक्वल टू 40 इंटू √3 अपॉन 2. 2 1 2, 2 2 4, 0. 20 √3 इज इक्वल टू वाय. ठीक आहे. आता हाईट ऑफ ट्री काय आपली, एक्स प्लस वाय. सो 40 प्लस 20 √3. आता एवढंच आन्सर तुम्ही लिहायचं आहे आणि त्याचं युनिट लिहायचं आहे मीटर. कळलं. 40 प्लस √3, 40 प्लस 20 √3 हाईट ऑफ द ट्री. तर तुम्ही इथे वेगवेगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज वापरूनही करू शकता. जे सोपे वाटतंय त्या पद्धतीने मी हे केलेलं आहे. तुम्ही टॅन वापरून, कुठलेही वापरून, रेशिओज वापरून करू शकता. लक्षात आले. ओके. तर अशा पद्धतीने आज आपण ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्री बघितले. ट्रिग्नोमेट्रीचा वापर करून ट्रिग्नोमेट्रीच्या आयडेंटिटीज किंवा ट्रिग्नोमेट्रीचे जे सगळे अँगल्स आहेत, तो जो चार्ट जो तुम्हाला मी दाखवला आज ह्या आजच्या सेशनमध्ये, जो मी चार्ट करण्याची ट्रिक दाखवली ती लक्षात ठेवा तुम्ही, किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीनेही कसं लक्षात ठेवायचं ते डिसाईड करू शकता. अजून एक व्हिडिओ मी करणार आहे, त्याच्यामध्ये एक वेगळी ट्रिक तुम्हाला दाखवते, तो व्हिडिओ नक्की तुम्ही बघा. तर त्याचा सगळ्याचा वापर करून आज आपण ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री बघितलेलं आहे. त्याच्यावर बेस्ड एक्झाम्पल जे आपण एक 3-4 एक्झाम्पल बघितले, तर ते कसे वापरायचे, कुठल्या कुठल्या रेशिओज वापरून ते सॉल्व्ह करायचं, ते आज आपण बघितलेलं आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की कमेंटमध्ये मेसेज करा. आणि आजचं सेशन आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.